नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सध्या मागच्या जवळपास 2 ते 3 वर्षाच्या पीक विम्याचं वितरण सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न पडलेले आहेत की दादा 2022 आणि 2023 आणि 2024 चा आम्हाला 75% पीक विमा मिळालेला नाही, तो आम्हाला 75% पीक विमा मिळणार का? आणि 75% पीक विम्यासाठी पात्र जिल्हे कोणकोणते आहेत या संदर्भामध्ये प्रश्न होता। त्यामुळे या सगळ्या प्रश्नाची म्हणजेच 75% पीक विम्याच्या वाटपासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि राज्यातील सगळ्या जिल्ह्याची माहिती घेऊयात। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची नावं येणार आहेत। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा मिळण्याकरिता पोस्ट हार्वेस्ट म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गतचे प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून असेल, विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर होणं महत्त्वाचं असतं। आणि शासनाने जी काही अंतिम आणेवारी काढली असते त्याच्यावरही 75% पीक विमा मिळत असतो। आता कोण्या जिल्ह्यातील अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, ही सर्वप्रथम पाहूया। यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे हिंगोली। हिंगोली जिल्ह्याचा आपण विचार जर केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2022 आणि खरीप हंगाम 2023 आणि 24 मागच्या 3 वर्षाची हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि हिंगोली या 5ही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम 75% विमा वाटपाचा मार्ग तर मोकळाच आहे। यानंतरचा दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। मित्रांनो, 2022 मध्ये तर काही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त होती, परंतु परभणीमध्ये काही तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी होती। परंतु आपण जर पाहायला गेलं तर परभणीमध्ये गेल्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम 2023 मध्ये परभणी असेल, सेलू असेल, गंगाखेड असेल, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा, सोनपेठ आणि जिंतूर या सगळ्या तालुक्याची आणेवारी 2023 मध्ये 50 पैशापेक्षा कमी होती। त्यामुळे गेल्या वर्षीचा 2023 चा 75% विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। यानंतर आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या तालुके 16 तालुके अर्धापूर, नांदेड, भोकर, मुदखेड, लोहा, कंधार, किनवट, हदगाव, हिमायतनगर, धर्माबाद, नायगाव, उमरी, बिलोली, देगलूर, मुखेड आणि माहूर या सगळ्या तालुक्याची आणेवारी मागच्या 2-3 वर्षापूर्वी पासूनच म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या मागे 50 पैशापेक्षा कमीच आहे। त्यामुळे पीक विमा वाटप होणार आहे किंवा मार्ग मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर असेल, औसा असेल, उदगीर असेल, चाकूर तालुका असेल, जळकोट असेल, निलंगा, देवणी, शिरूर, अनंतपाळ, रेणापूर, लातूर हे सगळे तालुके आणि लातूर जिल्ह्यातले सगळे मंडळ म्हणजे एकूण 60 मंडळ आहेत। या सगळ्या मंडळाची 2023 मध्ये 2024 मध्ये आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच होती। त्यामुळे पीक विमा मिळण्याचा मार्ग म्हणजे 75% विमा जो आहे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। यानंतरचा जिल्हा आहे बीड। मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर बीड असेल, गेवराई असेल, माजलगाव असेल, धारूर असेल, वडवणी असेल, परळी, पाटोदा, आष्टी, शिरूर, आंबेजोगाई आणि केज या सगळ्या बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या तालुक्यातील एकूण 87 मंडळी 87 मंडळामध्ये 2023 असेल, मागचा 2022 असेल किंवा 2024 असेल या 3 वर्षाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। त्यामुळे या सुद्धा जिल्ह्याला 75% विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता वाटप होतो का नाही होतो ते पाहण्यासारखे, परंतु व्हिडिओच्या शेवटी ती माहिती घेऊया। परंतु सध्या जिल्ह्याने माहिती एका घेऊया। त्यामध्ये पुढचा जिल्हा जालना। जालना जिल्ह्यातल्या अंबड, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर, बदनापूर, भोकरदन आणि मंठा या सगळ्या तालुक्यातील एकूण 42 मंडळाची गेल्या वर्षी आणेवारी काही तालुक्याची 50 पैशापेक्षा कमी होती, काही मंडळाची 50 पैशापेक्षा कमी होती, परंतु 2023 मध्ये सगळ्या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी होती। त्यामुळे 2023 चा पीक विमा वाटप होण्याचा मार्ग मोकळा आहे 75%। यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर मध्ये 2022 आणि 2023 ला कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर तालुका, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या सगळ्या तालुक्यात एकूण आपण जर पाहिलं तर 78 मंडळे आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। परंतु गेल्या वर्षी 2024 ला आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त होती, त्याच्यामध्ये फक्त 2 तालुक्याची 50 पैशापेक्षा कमी होती। परंतु 2023 आणि 2022 ला सगळ्या जिल्ह्यातील एकूण 78 मंडळाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच होती। त्यामुळे 2022-23 मध्ये 75% विमा मिळू शकतो। यानंतर पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकूण 46 मंडळे आहेत आणि
भूम, वाशी, कळंब, धाराशिव तालुका, तुळजापूर तालुका, उमरगा असेल, लोहारा असेल, परंडा असेल, या सगळ्या तालुक्यात एकूण 46 मंडळामध्ये 2020 मध्येही विमा कंपनीच्या विरोधामध्ये केस टाकली होती शेतकऱ्यांनी, ती शेतकऱ्यांनी जिंकली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि 2022 आणि 2023 ची ही लढाई आता कोर्टामध्ये चालू आहे. परंतु आता तेवढी वेळ येईल असं मला वाटत नाही, कारण की कृषी मंत्र्यांनी ऑलरेडी सांगले की पुढचा दुसऱ्या टप्प्याचं वितरण होईल. परंतु धाराशिव मध्ये 2022 आणि 2023 मध्ये आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच आहे, त्यामुळे 75% पीक विमा मिळू शकतो. यानंतर आता हे झाले मराठवाड्यातले 8 जिल्हे. आता विदर्भ आणि पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्यातली माहिती घेऊया. यामध्ये अमरावतीमध्ये भातुकली, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी, चांदूर रेल्वे, अंजनगाव, सुरजी, दर्यापूर, मोर्शी, चिखलदरा, वरुड, तिवसा, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर आणि अचलपूर. याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अकोला, तेलारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर याही अकोला जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये आणि 2022 मध्ये आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच होती. परंतु गत वर्षी म्हणजे 2024 मध्ये फक्त 1 ते 2 तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, बाकी सगळी वरती आहे. यानंतर वाशिम जिल्हा, वाशिम मध्ये 2022 आणि 2023 मध्ये कारंजा लाड असेल, मंगरुळपीर असेल, मानोरा असेल, मालेगाव, रिसोड आणि वाशिम या वाशिम जिल्ह्यातल्या सगळ्या एकूण मंडळातील या सगळ्या तालुक्यातील आणेवारी 22-23 मध्ये सुद्धा 50 पैशापेक्षा कमी होती, 24 मध्ये सुद्धा आणेवारी 50 पैशापेक्षा कमी झालेली आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, याचबरोबर देऊळगाव राजा, नांदुरा, बुलढाणा, मलकापूर, मेहकर, लोणार, शेगाव, संग्रामपूर आणि सिंदखेड राजा या सगळ्या तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच आहे. यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्याचा आपण विचार केला तर वणी असेल, मारेगाव असेल, पांढरकवडा असेल, घाटंजी असेल, राळेगाव असेल, बाबुळगाव असेल, कळंब, दारवा, नेर, पुसद, महागाव, उमरखेड, झरी जामणी आणि आर्णी या सगळ्या यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 92 ते 93 मंडळातील सगळ्या तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच आहे, फक्त 2 तालुके सोडून 2024 ला. परंतु 22-23 ला आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच होती. परंतु आता 22-23 चा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यानंतर नागपूर असेल, वर्धा असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, पुण्यश्लोक, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर मध्ये सुद्धा 22-23 ची आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच होती. नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार, जळगाव जिल्हा सोडून सोलापूर असेल, या सगळ्या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमीच होती 22-23 ला. परंतु 2024 ला मागच्या वर्षामध्ये 24च्या खरीप हंगामामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली. त्यामुळे 2024 चा जो 75% पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा, पीक कापणी आणि पीक काढणीचा तो कमी मिळेल. परंतु सुरुवातीचा वैयक्तिक क्लेम असेल, अग्रिम असेल, हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळाच आहे. कारण की एकंदरीत राज्यभरामध्ये 921 कोटी रुपयाचं वितरण 11 तारखेला झालं. त्याच्यापैकी 506 कोटी रुपये वाटप झाले आहेत आणि आता जे 415 कोटी रुपये उर्वरित आहेत त्याची वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्ट माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यांनी सांगलेलं आहे की हा जो टप्पा आहे हा पहिला टप्पा होता आणि दुसरा सुद्धा देशामध्ये एकूण 7,500 कोटीचा टप्पा तो सुद्धा पीक विम्याचा वाटप होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला जवळपास 1200 ते 1400 कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा 2022 आणि 2023 चा असू शकतो. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2022 आणि 2023 संदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते 75% पीक विमा, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अजूनही जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.